नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापूस दरात तेजीचे संकेत आहे. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत, तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच अमेरिकेच्या वायदे बाजारात कापसाचे भाव 80 सेंटवरून 94 सेंटपर्यंत पोहोचले आहेत. म्हणजेच 14,600 रुपये प्रति क्विंटल रुईचा भाव 17,200 रुपयापर्यंत पोहोचला. याचाच अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव एकाच महिन्यात तब्बल 16% वाढले आहे. त्यानंतर देशातील वायदेही वाढले आहेत, पण त्याच प्रमाणात प्रत्यक्ष कापूस खरेदीदार भाव वाढले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव म्हणजेच कॅटलुक इंडेक्स चांगलाच वाढला. हा इंडेक्स जगातील महत्त्वाच्या कापूस उत्पादन देशापैकी सर्वात कमी भाव असलेल्या 5 देशातील दराची सरासरी असते. कॅटलुक इंडेक्स आता $1च्याही पुढे गेला. हे इंडेक्स आता 101.45 सेंट प्रति पाऊंडवर पोहोचला, म्हणजेच 18,700 रुपये प्रति क्विंटल रुईचा भाव पोहोचला. तर देशातील रुईचा भाव 16,000 रुपये प्रति क्विंटल आहे. म्हणजेच भारतातील रुईचा प्रत्यक्ष खरेदीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्यक्ष खरेदीतील भावापेक्षा 1,800 रुपयांनी स्वस्त आहे. कापूस बाजारात पुढील महिना ते दीड महिन्यात भाव किमान 10% वाढू शकतात, म्हणजेच भाव 7,500 रुपयांचे पातळी गाठू शकतात. तर मे महिन्यापर्यंत भावात 15% वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे मे महिन्यात कापूस 8,000 रुपयांच्या जवळपास पोहोचू शकतो, असा अंदाज अभ्यासिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचे नियोजन 2 ते 3 टप्प्यात करावे. यामुळे बाजारातील सरासरी भाव लाभ शेतकऱ्यांना घेता येईल, असे आवाहन जाणकारांनी व्यक्त केले आहे. भारतात कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात स्वस्त असल्याने निर्यातीला अचानक मागणी आली. फेब्रुवारीतच तब्बल 4 लाख गाठी कापूस निर्यातीचे करार पार पडले. 2 वर्षानंतर एखाद्या महिन्यातील एवढे करार झाले. तर मार्च निर्यातीसाठी 3 लाख गाठींचे करार करण्यात झाल्याचे निर्यातदाराने सांगितले. आतापर्यंत देशातून 14 लाख गाठींचे कापूस निर्यात होईल असा अंदाज होता, पण आता भारत 20 लाख गाठी कापूस निर्यात करेल, असे कॅटल अमेरिकेशन ऑफ इंडियाने अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. तर काहींच्या मते निर्यात 25 लाख गाठींवरही पोहोचू शकते. चीन ठरतोय गेम चेंजर. फेब्रुवारीपर्यंत भारतात जे 4 लाख गाठी निर्यातीचे करार झाले, हा कापूस चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये जाईल. त्यातील चीन सर्वात मोठी खरेदीदार ठरू शकतो. चीनने फेब्रुवारीत 3 लाख गाठी कापूस खरेदीचे करार केले. या तीनही देशात 2 गोष्टींमुळे भारतात कापूस परवडतो आहे. भारतात कापूस स्वस्त आहे, तसेच भारताकडून कापूस आयात करण्याचे खर्च अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलपेक्षा कमी लागतो. त्यामुळे या देशातील मागणी वाढली. पुढील काळातही चीन आणि बांगलादेश भारताकडून स्वस्त कापूस खरेदी करण्याची शक्यता आहे. तर अशाच प्रकारची माहिती होती मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.